भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीड येथील मस्साजोग हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराडच्या शरण येण्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली। त्यांनी विरोधकांना लक्ष्य करत म्हटले की शरण आलेल्या आरोपीवर टीका करणे योग्य नाही। कालपर्यंत आरोपीला पकडत नाही असे म्हणत होते, आता तो शरण आला तर त्यावरही टीका करतात, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणातील कोणताही आरोपी सुटणार नाही असे आधीच सांगितले आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले। चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे सांगितले की सरकारला तपासासाठी वेळ लागतो आणि पुरावे चार्जशीट योग्य पद्धतीने तयार करणे महत्वाचे आहे। त्यांनी मस्साजोग ग्रामस्थांना विश्वास ठेवण्याची विनंती केली आणि सरकारच्या तपास यंत्रणांना मदत करण्याचे आवाहन केले। तसेच त्यांनी सरकारकडून योग्य तपासासाठी काही मार्गदर्शन दिले असून तपास यंत्रणांवर कोणतेही दडपण येणार नाही असे सांगितले। एखादा आरोपी जर शरण येत असेल त्यामध्ये खऱ्या अर्थाने तपासामध्ये पूर्ण त्या ठिकाणी तपास पुढे जाणार असेल तर त्यामध्ये हे असे टीकाटिप्पणी करून काही योग्य नाही। काल म्हणाले पकडत नाही, आता शरण आला तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 10 गोष्टी करायला लोक लागतात। तर मला असं वाटतं तपास यंत्रणेवर कुठलेही दडपण तयार होणार नाही। तपासामध्ये काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की या प्रकरणातला कोणी आरोपी, बीडच्या प्रकरणातला कोणी आरोपी ह्या सुटणार नाही। त्याला योग्य पद्धतीचे पुरावे, योग्य पद्धतीचं चार्जशीट ही तयार करावी लागतं। मला वाटतं गुन्हा दाखल करण्यापेक्षा गुन्हा हा पूर्ण त्या ठिकाणी निकाली निघणे आणि सर्व तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे काही पुरावे येतील त्या पुराव्यातनं आरोपीला शिक्षा होणे, म्हणजे तपास कसा झाला पाहिजे की त्या शिक्षाच झाली पाहिजे, म्हणून काही काळ सरकारला लागतो तो द्यावा लागतो। आता टीकाटिप्पणी करणारे करतात।